जय महाराष्ट्र. मी सागर रवींद्र जेदे, युवा सेना डोंबिवली शहर अध्यक्ष. निवडणुकीपूर्वी आपल्या सुनीलनगर प्रभागामध्ये काही ठिकाणी कचरा पडतो या तक्रारी वारंवार येत होत्या. त्या अनुषंगाने आम्ही सुमित एल्को या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्या स्थळांवर पाहणी केली होती. आणि ते पाहणी करत असताना आम्हाला निदर्शनास आलं की काही ठराविक स्पॉट आहेत आपल्या प्रभागामध्ये, त्याच स्पॉटवर कचरा नेहमी पडत असतो. तर हे रोखण्यासाठी काय करायला लागेल, जेव्हा आम्ही विचार करत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी जर सीसीटीव्ही बसवले तर यावर नियंत्रण येणं शक्य होईल. त्या अनुषंगाने आम्ही सीसीटीव्ही बसवणार होतो, परंतु तात्काळ निवडणुका लागल्यामुळे आचारसंहितेमध्ये हे काही शक्य झालं नाही. आता निवडणुका झालेल्या आहेत आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आपले खासदार, हे नेहमी आम्हाला एक सांगत असतात की निवडणुका बघून कधी कामं करू नका. शिवसैनिक हा 24/7 जनतेसाठी उपलब्ध पाहिजे, 24/7 जनतेची कामं करत राहिलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही निवडणुका झाल्यानंतर आपल्या प्रभाग सुधारण्यासाठी, आपला प्रभाग माझा प्रभाग माझी जबाबदारी, आपला प्रभाग कसा स्वच्छ होईल यासाठी आम्ही त्या काही स्पॉटवर, आपल्या इथे काही स्पॉट सांगतो. आपलं सुनीलनगरमध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे, त्या शेजारी एक जागा आहे, तिथे कचरा पडतो वारंवार. रॉयल व्हॅलेन्सी या बिल्डिंगच्या शेजारी कचरा टाकतात लोक. त्यानंतर अंबर कॅस्टल बिल्डिंगच्या गेटवर कचरा टाकतात. डीएनसी शाळेच्या मागे ट्रान्सफॉर्मर आहे, त्या ट्रान्सफॉर्मरच्या इथे 2 ठिकाणी स्पॉट आहेत कचऱ्याचे, जिथे कचरा टाकला जातो. आणि नीलपद्म हॉल सभागृहाच्या इथे कॉर्नरला, स्विमिंग पूलच्या इथे, तिथे कचरा काही लोक टाकतात. तर या सर्व स्पॉटवर आम्ही उद्या सीसीटीव्ही बसवत आहोत. आम्ही आजचा दिवस निवडला कारण आज आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा वाढदिवस. आपण पाहिलं असेल की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्या कल्याण लोकसभेचा कायापालट करून दाखवलेला आहे कामाच्या माध्यमातून. आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना एक खारीचा वाटा म्हणून त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना साजेस असा आपला प्रभाग सुंदर कसा होईल यासाठी एक पाऊल पुढे आम्ही टाकत आहोत. सर्व नागरिकांना आमची विनंती आहे की आपणही एक पाऊल पुढे टाकून या संदर्भात जे काही आपला प्रभाग कसा स्वच्छ होईल या संदर्भात आम्हाला सहकार्य करावं. काही आपल्या सूचना असतील, तक्रारी असतील तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क साधा. कुठे घंटागाडीचा इश्यू असेल, घंटागाडी येत नसेल तरीही आमच्यापर्यंत तुम्ही कळवा. आम्ही 100% तुमचा प्रश्न सोडवून देऊ. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभाग आपला कसा सुंदर व स्वच्छ होईल यासाठी आम्ही कायम कटिबद्ध असू. जय हिंद, जय महाराष्ट्र.